हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यांनाच बऱ्याच दिवसापासून उत्सुकता होती ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची आणि गणपतीचे आगमन आता उद्या होणारच आहे। आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। तर त्याची काही तयारी चालू, बरेच दिवसापासून तयारी सगळ्यांचीच चालू आहे, धावपळ चालू आहे। तर माझीही तशीच धावपळ चालू आहे आणि मला तर श्रीशाला बघून सगळं काही घरातलं हँडल करायचं आहे। तरी पण मी खूप एक्सायटेड आहे, कारण गणपती बाप्पा म्हणजे आपल्या आवडीचा विषय असतो, तो कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो। तर चालू आहे आज 26 ऑगस्ट। तर आज हरतालिकेचा उपवास असतो। तर आजपासूनच अर्थात गणपती बाप्पा येणार किंवा आले आहेत ह्याचीच मनात असं हे झालं आहे। आपल्या घरात गणपती बाप्पा आजच येणार आहेत आणि आलेत पण आहे असं आपल्याला आजच वाटत आहे। तर ठीक आहे, घरातली साफसफाई तर आपली झालेलीच आहे सगळ्यांची करून, आता घरात काय आहे ते करून झालेलं आहे। तरी पण आज हरतालिकेचा उपवास, तर हरतालिकेची पण पूजा मांडायची आहे। तर चाललंय माझं पण, आता मी पण त्या हरतालिकेची पूजा मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कशी मांडणार आहे, काय मांडणार आहे, आणि थोडंसं घरातलं डेली रुटीन पण थोडं तुमच्याशी शेअर करणार आहे। तर दररोज फरशा पुसती आहे, तरी पण आज पण चालू आहे। श्रीशा बघा इथं चढली आहे वरती, कशाला चढती बाळावरती? तर चालू आहे सगळं। चला, मी पण तुमच्याशी कनेक्ट राहते, तुम्ही पण माझ्याशी कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मी आता झाडलोट झाली आहे माझी, फरशी पुसायची आहे, मेन दरवाजा पुसायचा आहे, जरा बाहेर रांगोळी काढायची आहे आणि मग पूजा मांडायची आहे। श्रीशा उठली आता, तिला आंघोळ घालायची, पण थोडंसं मी माझं आवरणार आहे आधी आणि मग तिला आंघोळ घालणार आहे। तर बघूया, चला चल श्रीशा, तिकडे तिथे खेळ तू, चल। थोडंसं आता मी दरवाजा हे पुसून घेते। तर इथं आता माझं सगळं काही आवरून झालं होतं आणि थोडंसं मेन दरवाजा आहे, सेफ्टी डोअर आहे, तो म्हणलं क्लीन करून घ्यावा म्हणजे उद्या पण जेणेकरून मला जास्त लोड येणार नाही आहे। तरी त्यामुळं मी सेफ्टी डोअर पण चांगला पुसून घेतला, बाहेरची फरशी पण पुसून घेतली, मेन दरवाजा पुसून घेतला, सगळं काही पुसून घेतलं। श्रीशाला इथं मी TV लावून दिला होता, ती मला काहीच करून देत नव्हती, बाहेरून पण चांगला पुसून घेतलेलाच होता मी, तरी पण परत एकदा पुसला। आणि अजून आता पूजा करायची बाकी आहे, तर करणारच आहे। पण श्रीशा मला कितपत काही करून देईल हे सांगता येत नाही, कारण तिच्या मागे पळणंच मला होत नाही आहे। तर बघूया आपण कशी पूजा होती आहे, काय होती आहे। तर इथं मी आता फरशी पुसायची बाकी होती, बाकी सगळी क्लिनिंग झाली होती आणि फरशी पुसायची होती, तर फरशीसुद्धा पुसून घेतली आहे सगळ्या घरातली। तर किती काही घाण नसली फरशीवर, तरी पण फरशी मॉप फिरवल्यानंतर जो फ्रेशपणा वाटतो तो झाडून घेतल्यानंतर नाही वाटत। आणि मला आहे ना, फरशी पुसली तरच घर स्वच्छ झालं असं वाटतं, त्यामुळे मला सवयच लागली, मी दररोज रेग्युलर फरशी पुसत असते आणि फरशी पुसल्यानंतर मला खूप छान वाटतं। त्यामुळे मी इथं फरशीसुद्धा पुसून घेतली आणि मग आता पटपट किती पटपट आवरण्याचा प्रयत्न केला तरी उशीरच होतो आहे, हेच मला काही कळत नाही, कसं आवरू आणि काय आवरू, कधी व्हायची माझी पूजा, बराच उशीर झालेला आहे आणि श्रीशा मला कसा सपोर्ट करते हे माहीत नाही आहे। चला, तरी पण आपण करूया। तर आता माझं सगळं काही आवरलेलं आहे, स्वच्छता हे सगळं काही करून झालं आहे, पूजेचं सामान आणून घेतलं, विड्याची पानं, फुलं, केळी, जरा प्रसादासाठी सगळं काही आणलं आणि मी छानशी साडी पण वेअर केलेली आहे। आणि आता श्रीशाला पण आंघोळ घातली, श्रीशाला पण झोपवलं, कारण ती मला पूजाच करून देत नाही आहे, त्यामुळे तिला पण झोपून घेतलं आणि आता मी पूजा मांडणार आहे। तर मी आता पूजा मांडणार आहे, तर बघूया मी कशी पूजा मांडते ते बघा। तर उरकले आता, श्रीशाची पण आंघोळ झाली आहे आणि मला पूजेला थोडासा उशीरच झाला आहे, पण आता काय मी माझ्याच्याने होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते, कारण श्रीशामध्ये लोटूड करण्यासाठी आहे, मला तिला बघून माझी पूजा, माझं घरातलं काम सगळं काही हँडल करायचं आहे, त्यामुळं उशीर होतोय। असो, करण्याला महत्त्व आहे, कधी पण करो, पण करण्याला महत्त्व आहे, शेवटी भाव महत्त्वाचा आहे।
तर आता मी इथं पूजा करण्यासाठी बसलेली आहे, सामान घेतलेलं आहे. मग अशी फुलं आणायची, ती फुलं आणली. का श्रीशा आता आहे ना मला काहीच करून देत नाही. का पाण्यात हात घालते सारखा. पाणी घेतलं इथं देवांना आंघोळ घालण्यासाठी. तर हे अशी हे लागतात ते ना, पाच पालवी असे काहीतरी म्हणतात ते 5. तर ते पण आणले मला त्या मावशींनीच दिलं शेजारच्या, मी काय आणण्यासाठी गेली नाही आहे. तर हे सुद्धा मला त्या मावशींनीच दिलं. आणि वाळूसुद्धा आणली आहे. तर वाळूसुद्धा मी मावशींकडनंच आणली. आणि मला आहे ना वाळूचंच जास्त टेन्शन आलं की वाळू कुठं भेटेल, काय कशी भेटेल. पण त्यांनी मला दिली. तर त्यांना पण वाळू ना पूजेसाठी गणपतीपुळ्यावरून वाळू आलेली आहे. तर त्यांचा मुलगा गेला होता गणपतीपुळ्याला, तर तिकडून वाळू आणली. तर त्यातली त्यांनी मला पण थोडीशी दिली. तर पिंड काढण्यासाठी दिली. तर काढते मी आता, करते. उशीर झालाय पण ठीक आहे. आता श्रीशाला असं मांडीव घेऊन मला पूजा करायची. ती खाली खेळतच नाही. खेळ ना बाळा, तिकडं खेळते, तिकडं जा, मी बाप्पा करते. बाप्पा करायचं ना आपल्याला, छान छान बाप्पा करायचा ना. कशा बाप्पा करते तू कसं बाप्पा करते? हा इथं बसा, चला. हा इथं बसून बाप्पा करायचा, इथं बसून बाप्पा करायचा ना आपण. हा इथं बसा. आणि ही हारतळका, तर ही हारतळका तुम्ही बघितलीच असेल मागच्या पण व्हिडिओमध्ये. मी हारतळका घरीच बनवल्या होत्या. तर 100 हारतळकांची ऑर्डर होती मला. तर त्या रंगवून मी पूर्ण करून दिल्यासुद्धा विकण्यासाठी त्यांना. होलसेलमध्ये देऊन टाकल्या सगळ्या हारतळका. आणि एक मी मला पूजेसाठी ठेवली होती. तर इथं मी आता हारतळका माझ्यासाठी ठेवली आहे. आणि अजून काय लागतं, तर अजून काय लागेल तर ते माझ्याकडे ड्रॉवरमध्ये उपलब्ध आहे. मी एवढं तर बेसिक बाहेरून घेऊन आली. केळी आणले ते. तर बघूया आता कशी होती पूजा करते आणि तुम्हाला मग भेटते. दे श्रीशा, चल बस, चल आपला बाप्पा करायचा आहे ना. श्रीशाला व्हिडिओ पण काढून नाही ना, सगळं स्टँडच उचलतीये. काय करावं काय कळानाच मला. आता माझी पूजा सगळं काही मांडून झालेलं आहे. आणि आता मी हळदी कुंकू वाहते आणि नैवेद्य दाखवते. मला श्रीशा काहीच करून द्याय ना, कशी पूजा करावं काय कळानाच झाले. ओढते नुसती, सगळं ओढ करते. मला ना काय कळानाच पूजा कशी करावी काय करावी ते. श्रीशाला पण लावते. बाप्पा छान आहे ना बाप्पा, धर. झाला बाप्पा, आता चला झाला. छान बाप्पा, जय बाप्पा करा. आता जय बाप्पा करा. आता श्रीशाला घेऊन जय बाप्पा करते. सुखी ठेव, लवकर मोठं कर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला आता मला बाप्पा करू देत. मला बाप्पा करू द्या. पूजा मानून घ्या. तर माझी आता पूजा झालेली आहे आणि मी सिंपल पूजा एकदम केली आहे. काय राहिलं असेल तर माहीत नाही. स्वामी आहेत ते घेतील, माफ करतील. आणि माझी साधी भोळी सेवा किंवा साधी भोळी पूजा ते मान्य करून घेतील. आणि हरतालिकेचं पण पूजन केलेलं आहे. तर साधं सिंपलच केलं आहे. एवढं काही मला नाही व्यवस्थित हिच्यामुळं करता आलं असं प्रॉपर काही. पण तरी पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ठीक आहे. तर आज तुम्हाला फायनल पूजा दाखवते माझी कशी झाली आहे. अजून खिचडी बनवायची आहे, खिचडी खायची आहे. अजून श्रीशाला खाऊ बनवायचं आहे, सगळं काही करायचं आहे. पण मला श्रीशाला काहीच करून देत नाही. आणि त्यांचं पण काम चालू आहे, त्यामुळे त्यांना पण काही बोलता येत नाही. घ्या, हे करा, ते करा. तर त्यांना काही सुट्टी नाही आहे. त्यांचं पण तिकडं काम चालू आहे, त्यामुळं असंच चालणार आता माझं. तर बघू आता. झोपली पण नाही आणि पटकन लगेच उठली. 15-20 मिनिटांनी साडी घालूपर्यंत लगेच उठली. झोपली पण नाही है ना. हाय कर, हाय 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 कर, हाय कर सगळ्यांना. हाय श्रीशा. बस आता, चला बाय बाय. मी तुम्हाला माझा फायनल पूजा दाखवते.
अशी झाली आहे माझी पूजा. दिवा पण वरती ठेवावा लागतो. एक सगळे काय एका कोपऱ्यातच ठेवलं आहे मी. रांगोळी पण काढली नाही, छोटंसं स्वस्तिक काढलं आहे. रांगोळी पण नाही काढली आहे. हिच्यामुळे मला काहीच करता आणि तिच्या हातालाच एकदम देवारा असा खालीच आहे ना, त्यामुळे सगळं तिच्या हाताला येते. त्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढली, पिंड पण काढली, धारदेकीची पूजा केली, इथं 5 पाले मांडले. अजून आता मला नैवेद्य दाखवणं बाकी आहे. तर ठीक आहे. तर हाय सर्वांना. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. दुपारी बघितलं तुम्ही, सकाळी म्हणजे माझी पूजा कशी झाली, काय झाली ते तुम्ही सगळं काही बघितलं. हां बघ, श्रीषाला बोलायचं आहे. बोल श्रीषा, बोल. पहिली ही जी घाई, मला बोलून पण द्यायला आज लयच येडेगत करायला लागली आहे ती. पहिली तिचीच घाई आहे. हां बोल, बोला. तर साधी भोळी सेवा मी केली, आज पूजा केली. तर अर्थातच मानून घेतील. आणि सगळ्यांना उद्या गणेश चतुर्थी आहे, तर उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर सगळ्यांना उत्सुकता आहे, काही तासच बाकी आहे. तर सगळे काही आज झोपणार पण नाही आहेत. मला तर असं वाटतं सगळ्यांची गडबड चालूच असते. हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं, हे करायचं, सगळं काही चालूच असतं. तर माझीही तशीच गडबड चालू आहे. आणि बघूया आपण उद्या गणपती बाप्पांना वाजत गाजत घरी आणूया. आणि येताना प्रत्येक कुटुंबात आनंदच घेऊन येतील किंवा चांगलेच दिवस घेऊन येतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि खूप खूप मनापासून गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आधीच ॲडव्हान्समध्ये. तर उद्या तर मी ब्लॉग करणारच आहे, उद्या पण देईल, पण आज पण देते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मी खिचडी केली, ते काय तुमच्याशी शेअर नाही केलं आहे, मला वेळच भेटला नाही. श्रीषा नाही काय करून देते, त्यामुळं मग केली खिचडी, नैवेद्य दाखवला, खिचडी खाल्ली. त्याच्यानंतर राहिली भांडी, हे ते सगळं काही उरकून घेतलं. तर ठीक आहे, हे दररोज आपलं होतच राहणार. दररोज तेच कामं आहेत. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री सगळ्यांना.